नमस्कार प्रेक्षकांनो, टिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये या अपूर्वाचा जुना जो खूप वाईट स्वभाव होता तो आता पुन्हा परतलेला आपल्याला दिसतोय. या तिच्या स्वभावामुळे कानेटकरांनाच नाही तर कौशिकच्या कुटुंबाला सुद्धा खूप त्रास झालेला होता आणि तिचा हा स्वभाव पुन्हा परतल्याने आता कानेटकरांना खूप त्रास होत आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की अपूर्वा शशांकच्या लग्नाआधी तिची एक्झाम झाल्यानंतर अपूर्वा शशांकचा तलाक झालेला असतो आणि हे तलाक करण्यामागचं कौशिकचं सगळ्यात मोठं कारण होतं म्हणजे अपूर्वा कधीच एका निर्णयावर ठाम नसते. कायम ती तळ्यात माळ्यात करते. एका क्षणी बोलायची मला शशांक सोबत राहायचं आणि दुसऱ्या क्षणी बोलायचं मला त्याच्यासोबत राहायचं नाहीये, मला तलाक पाहिजे. शेवटी खूप दिवसांनी अपूर्वाचं एकमत झालं आणि तिने ठाम निर्णय घेतला की मला शशांक सोबतच लग्न करायचं. पण आता सुद्धा तिचं सगळं हेच चाललेलं आहे. त्यामुळे कानेटकरांना स्पेशली शशांकला खूप त्रास होत आहे आणि अपूर्वाचं हे सगळं वागणं तिच्या प्रेग्नेन्सीमुळे आपल्याला होताना दिसतंय. अपूर्वाचा आधीच ठाम निर्णय झाला आहे की मला ही प्रेग्नेन्सी नकोय, मला हे बाळ नकोय म्हणून, आणि ती तिच्या मतावर ठाम असल्याने तिची प्रेग्नेन्सी टर्मिनेट करण्याचा फायनल झालेला असतं. परंतु ती क्षणात तिचा विचार बदलते असं वाटतं. मागे दुधाचा ग्लास घेऊन जाताना अपूर्वा जेव्हा तोल जाऊन पडते तेव्हा सुद्धा ती बाळाचा विचार करते आणि तिला तसं वाटतं की हे बाळ मला हवंय म्हणूनच मी त्याची इतकी काळजी करते. आणि येणाऱ्या भागात सुद्धा शशांक आणि अपूर्वा सोबत जात असताना एका माणसाचा धक्का लागल्यानंतर ती आधी पोटाला हात लावते आणि बाळाची काळजी घेते की माझ्या बाळाला तर काही झालं नसेल ना. तिला स्वतःपेक्षा या बाळाची खूप काळजी वाटू लागते आणि पुन्हा ती विचार करते की मी काही चुकीचा तर निर्णय घेत नाहीये ना, मला हे बाळ नकोय, माझा निर्णय झालाय तरी सुद्धा मला असं का होतंय, असा विचार ती करत असते. आणि हाच अपूर्वाचा तळ्यात मळत असण्याचा स्वभाव पुन्हा परतला आहे. एका क्षणी तिला वाटतं की मला बाळ हवंय आणि दुसऱ्या क्षणी वाटतं की मला हे बाळ नकोय, मला ही प्रेग्नेन्सी नकोच आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा सगळ्यात जास्त त्रास शशांकला होत आहे.